नमस्कार. अर्थशास्त्राच्या या जगात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्राच्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या शाखांबद्दल बोलणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. चला, अगदी सोप्या भाषेत ह्या संकल्पना समजून घेऊया. कल्पना करा की आपण एका मोठ्या जंगलात उभ्या आहोत आणि आपल्याला ते जंगल समजून घ्यायचंय. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक, आपण प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याची पानं, फांद्या, त्याचं खोड या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करू शकतो. किंवा दुसरा पर्याय म्हणजे आपण एखाद्या उंच डोंगरावर जाऊन तिथून संपूर्ण जंगल कसं दिसतं, ते किती घनदाट आहे हे एका नजरेत पाहू शकतो. अगदी असंच काहीसं अर्थशास्त्राचंही आहे. आपण अर्थव्यवस्थेतील प्रत्येक छोट्या घटकाचा म्हणजे एकेका झाडाचा अभ्यास करू शकतो. किंवा मग संपूर्ण अर्थव्यवस्थेचा म्हणजेच पूर्ण जंगलाचा अभ्यास करू शकतो. आणि याच दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांना सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. चला तर मग आधी त्या पहिल्या दृष्टिकोनाचा विचार करूया. हा दृष्टिकोन म्हणजे जणू काही आपण अर्थव्यवस्थेकडे एका सूक्ष्मदर्शकातून म्हणजे एका मायक्रोस्कोपमधूनच बघतोय. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मॉरिस डॉब यांनी याची खूप सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याचा सरळ अर्थ असा की यात आपण प्रत्येक लहान आणि वैयक्तिक आर्थिक घटकावर आपलं लक्ष केंद्रित करतो. पण हे वैयक्तिक घटक म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ एखादा ग्राहक बाजारात जाऊन काय खरेदी करतो, किंवा एखादी कंपनी आपल्या वस्तूची किंमत कशी ठरवते, किंवा अगदी एक साधं कुटुंब आपलं महिन्याचं बजेट कसं सांभाळतं, ह्या सगळ्या लहान पण खूप महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला मुख्यत्वे दोन गोष्टी समजायला मदत करतं. एक म्हणजे बाजारात वस्तूंच्या किमती कशा ठरतात, आणि दुसरं म्हणजे त्या वस्तू बनवण्यासाठी जे घटक लागतात, जसं की जमीन, कामगार, भांडवल यांचा मोबदला म्हणजे भाडं, पगार, व्याज हे कसं ठरवलं जातं. ठीक आहे, तर आता आपण आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलूया. आता सूक्ष्मदर्शक बाजूला ठेवून थेट एखाद्या सॅटेलाईटमधून संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे पाहूया. एक मोठं आणि व्यापक चित्र बघूया. J.L. हॅन्सन यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या करताना म्हटलं आहे की ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे जिथे एकूण रोजगार, बचत, गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या गोष्टींचा विचार होतो. म्हणजे इथे आपण एका व्यक्तीचा किंवा एका कंपनीचा विचार करत नाही, तर थेट संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो. आपल्या जंगलाच्या उदाहरणाकडे परत येऊया. स्थूल अर्थशास्त्र एका झाडाचा नाही, तर संपूर्ण जंगलाच्या आरोग्याचा विचार करतं. देशाचं एकूण उत्पन्न किती आहे, बेरोजगारीचा दर वाढतोय की कमी होतोय, महागाई का वाढत चाललीये, अशा मोठ्या आणि देशव्यापी प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात सापडतात. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खूपच मोठी आहे. यामध्ये देशाचं एकूण उत्पन्न आणि रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी आणि महागाई, तसंच आर्थिक वाढ आणि विकासाच्या सिद्धांतांचा समावेश होतो. सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. आत्तापर्यंत आपण या दोन्ही शाखा वेगवेगळ्या समजून घेतल्या, पण आपली संकल्पना आणखी स्पष्ट होण्यासाठी चला आता त्यांच्यातला नेमका फरक काय आहे तेही एकदा पटकन बघून घेऊया. यातला सगळ्यात मोठा फरक त्यांच्या अर्थामध्येच आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा. सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण वैयक्तिक मागणी आणि पुरवठ्याचा विचार करतो, तर स्थूल अर्थशास्त्रात देशाची एकूण मागणी आणि एकूण पुरवठा पाहिला जातो. आणि त्यामुळेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही किंमत ठरवण्यापुरती मर्यादित असते, तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारासारख्या मोठ्या विषयांपर्यंत पसरलेली आहे. आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की हे सगळं ठीक आहे, पण या दोन वेगळ्या दृष्टिकोनांचा आपल्याला व्यवहारात काय उपयोग? हे समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? चला एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका कंपनीला बाजारात एक नवीन प्रोडक्ट आणायचं आहे. त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल, तर या उत्पादनाची किंमत नेमकी किती ठेवायची? या प्रश्नाचं अचूक उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र देतं. मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतांचा वापर करून ती कंपनी आपल्या उत्पादनासाठी एक योग्य किंमत ठरवू शकते. म्हणूनच कोणत्याही व्यवसायासाठी निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र एक महत्त्वाचं साधन ठरतं. आता दुसऱ्या बाजूचा विचार करूया. एक मोठा देश पातळीवरचा प्रश्न घेऊ. देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी सरकारने कोणती पावलं उचलायला हवीत?
याचं उत्तर आपल्याला मिळतं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये. बेरोजगारी, महागाई, आर्थिक वाढ यांसारख्या मोठ्या समस्यांचा अभ्यास करून सरकारला योग्य आर्थिक धोरण ठरवण्यासाठी एक दिशा मिळते. थोडक्यात काय तर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला खेळाडूंना समजायला मदत करतं, म्हणजे ग्राहक आणि कंपन्या. तर स्थूल अर्थशास्त्र आपल्याला संपूर्ण खेळ समजायला मदत करतं, म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्था. आणि कोणताही खेळ पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर खेळाडू आणि खेळ या दोन्ही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, नाही का? आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जेव्हा आपण आजच्या आर्थिक बातम्या वाचतो किंवा पाहतो, जसं की शेअर बाजारातले चढ-उतार किंवा रिझर्व्ह बँकेने व्याज दर बदलले, तेव्हा काय वाटतं? या बातम्या समजून घेण्यासाठी सूक्ष्म दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा आहे की स्थूल? यावर नक्की विचार करा.